नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. आत्ता आपण तळेगाव दाभाडे नगर परिषद समोर असणाऱ्या एका प्रांगणामध्ये आहोत. या ठिकाणी 14 तारखेपासून या ठिकाणी एक विशेष असं उन्हाळी शिबिराचे आयोजन झालेलं आहे. आपण कालसुद्धा याची माहिती घेतली होती. आज 16 तारीख आहे. आज त्याचा तिसरा दिवस आहे. या ठिकाणी मुलामुलींना लाठीकाठीचे प्रशिक्षण, जे शिवकालीन शस्त्र आहे त्याच्या संदर्भात माहिती आणि वेगवेगळं स्वतःचं संरक्षण कसं करता यावं यासाठी काही वेगळं प्रशिक्षण दिले जाते. आजसुद्धा आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आज शनिवार आहे, 16 मे. आज या ठिकाणी काही विशेष प्रशिक्षणसुद्धा देण्यात येणार आहे. यावरचा लवकरच काही व्हिडिओ होतो आपण जाणून घेणार आहोत आणि जे काही आयोजक आहेत त्यांच्याकडनं सुद्धा थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. हातामध्ये खूप मौल्यवान एक शस्त्र आहे. हे पाहिलं कधी? कुणी कुणी पाहिलं? बरं तू बरं बाळा, कुठे पाहिलं हे शस्त्र? तू पाहिलंय ना? कुठं पाहिलंय? बोल ना उभं राहायचं, असं ना आन्सर द्यायचा राजा. कुठं पाहिलं तू? कुठं पाहिलंस तू हे शस्त्र? म्युझियम मध्ये पाहिलं. छान. अजून इकडे कुणी पाहिलं? अजून वेगळ्या ठिकाणी? राजस्थानला गेलो होतो. तिथे तलवारीचं दुकान होतं, तिथे पण ठेवलं. बर. ते पहा, हे शस्त्र जे आहे ना आपल्या हातामध्ये, माझ्या हातामध्ये दिसतंय, हे शस्त्र दानपट्टा या नावाने प्रसिद्ध आहे. पूर्ण इतिहास, खूप मोठा इतिहास आहे. आणि या शस्त्राचा इतिहास एवढा मोठा आहे की आज महाराष्ट्र सरकारने या शस्त्राला राज्यशस्त्राचा दर्जा दिलेला आहे. म्हणजे आपण तलवार बघतो, सगळ्यांना माहिती आहे तलवार, पण हे एकमेव शस्त्र आहे की याला दर्जा कुणाचा आहे? राज्यशस्त्राचा दर्जा आहे. का दर्जा एवढा दिला आहे बरं? शासनाने, महाराष्ट्र शासनाने या शस्त्राला एवढा दर्जा का दिला आहे? कारण हे एकमेव शस्त्र असं आहे की त्याचा जो विकास केलेला आहे, जो डेव्हलपमेंट केलं आहे, तो मराठी शाळेमध्ये झालेला आहे. कळलं? आणि ह्या शस्त्राची एक विशेषता तुम्हाला कळेल की तलवार जे आहे ती तलवार तुम्ही किती फुटापर्यंत घेऊ शकतो? 4 फुटापर्यंत, 4.5 फुटापर्यंत, बरोबर? एवढी तलवार आहे. पण ही दानपट्टा जर बाळगणं, हा कमीत कमी तुमचा दानपट्टा हा 7.5 ते 8 फुटापर्यंत सुद्धा आहे. आणि ही फ्लेक्सिबल आहे, हे पात आहे. म्हणजे तलवारमध्ये तुम्ही काय करू शकता? असं गुपसू शकता, हो की नाही? हा वार आहे. पण हे वार कसं आहे की तुमचं एखादा योद्धा आहे, तो समोर मारतोय, तर समोरच्याला जेव्हा एखाद्या शत्रूला मारतोय, त्या शत्रूला सुद्धा कळणार नाही की त्याचे तुकडे कधी झाले. एवढं डोळ्याचं पात लवते एवढ्या स्पीडमध्ये समोरच्याच्या शत्रूला याच्यात कट केलं जातं. एवढं घातक हे शस्त्र आहे. तुम्ही जर मराठ्यांचा इतिहास बघितला आणि बाजीप्रभू देशपांडेंची लढाई बघितली, जी पावनखिंडीमध्ये झाली होती, आणि त्या लढाईमध्ये आजही तुम्ही जेव्हा जेव्हा बाजीप्रभूंचा पुतळा बघाल किंवा त्यांचं चित्र बघाल, त्यांच्या हातामध्ये हे शस्त्र आहे की नाही? आहे ना शस्त्र? का बरं शस्त्र एवढं आहे? कारण एकटा माणूस 2 हातामध्ये दानपट्टे होते आणि मागून येणारं सैन्य न मोजणारं होतं. असं सैन्य या माणसाने एकट्याने कापलंय. त्या शस्त्रामध्ये आणि त्या माणसामध्ये काय ताकद असेल आणि काय ती वीरता किती असेल, त्याचं वर्णन करणं आपल्याला ते शक्य नाही. एवढं अगणित वर्णन आणि शौर्य आहे. आणि त्या शौर्याला साथ कुणी दिली आहे? या शस्त्राने दिली आहे आपल्याला. कळलं? हे दानपट्टा शस्त्र. आता या दानपट्टा शस्त्रामध्ये 2 प्रकार आहेत. एक आहे आपल्या मनगटापर्यंतचा भाग, म्हणजे हा जो हात आहे आपला, हे मनगटापर्यंत, याच्यामध्ये आपण काय करू शकतो? कव्हर करू शकतो. म्हणजे इथं आपला हात काय होतोय? कव्हर होतोय. पण इथे हात करताना आपण जर तलवार फिरवली, तलवार बघितली, तर ती मनगट फिरतं आपलं, बरोबर? ह्याच्यामध्ये मनगट नाही फिरत बाळांनो, ह्याच्यामध्ये अख्खा हात फिरतो. हे बघा, माझं मनगट इथं लॉक होतं, माझं हे मनगट लॉक होतं. हे मनगट असं नाही करता येत, पण इथं मला अख्खा हात फिरवावा लागतो. कळलं? एका हात फिरवावा लागतो इथपर्यंत. आणि ह्याच्यातून दुसरा एक प्रकार आहे, ते इथपर्यंत आहे, या भागापर्यंत. मला वाटतं पहिल्या दिवशी तुम्ही आले होते, पहिल्या दिवशी आपल्या इथे दानपट्टा ठेवला होता,
मोठा दांडपट्टा होता. तर ते जो दांडपट्टा आहे तो एवढा दांडपट्टा आहे, पूर्ण तुमचा हात कवर होईल. त्याला 2 भागाला सपोर्ट दिलेला आहे. हा खालचा एक सपोर्ट असतो, एक या बाजूला एक सपोर्ट असतो आणि पूर्ण हात तुमचा कवर केला जातो, संरक्षण केलं जातं. आणि जे पुढचं जे पात आहे हे दुधारी पात आहे, म्हणजे तलवारीला एक धार आहे, म्हणजे पुढच्या बाजूनी आहे, पण याला दोन प्रकारे धार आहे. या बाजूने धार आहे आणि याही बाजूने धार आहे. एवढं प्रभावी असं हे शस्त्र आहे. आता आपल्याला शिकण्यासाठी आपण ह्या बाजूने वापर करतोय, म्हणजे छोट्या पद्धतीचा जो दांडपट्टा आहे तो वापरतो किंवा 3 फुटापर्यंतचा दांडपट्टा आपण वापरतो. पण प्रत्यक्ष तुम्ही जर योद्धे बघितले, इतिहास बघितला तर अक्षरशः 6 फुटापर्यंतचे सुद्धा दांडपट्टे आहेत आणि अतिशय वजनदार असे दांडपट्टे असतात. आणि दोन्ही हाताने सुद्धा दांडपट्टे फिरवला जातो, एक हाताने सुद्धा दांडपट्टा फिरवला जातो. दांडपट्टा प्लस काठी, दांडपट्टा आणि काठी ही सुद्धा फिरवली जाते, त्याला छडीपट्टा असं म्हणतात. कळलं? छडी म्हणजे काठी आणि पट्टा म्हणजे दांडपट्टा, छडीपट्टा असं सुद्धा म्हटलं जातं. असे सुद्धा प्रकार कोल्हापूर, सातारा या भागामध्ये आपल्याला हे कौशल्य दिसतं. समजलं? असा हा दांडपट्टा आपल्या महाराष्ट्र सरकारने राज्यशस्त्राचा दर्जा दिलेलं हे शस्त्र. पाहिलं? समजलं दांडपट्टा काय असतो? असते या खालच्या बाजूला आहे ना एक वायर लावलेली असते आणि या वायरीला पुढे सेन्सर लावलेला असतो. आणि जेव्हा तुम्ही लढाई तलवारबाजीचा जो खेळ खेळतात त्या तलवारबाजीच्या खेळामध्ये तुमच्या शरीराला पॉईंट सिस्टीम दिलेली असते. इथं तुम्हाला असं काही वार मारायचे नाही, तुम्हाला फक्त टच अँड बॅक, म्हणजे इथं पॉईंट घेतला जातो, बाजूला पॉईंट असतो, ठीक आहे, बॉडीला टच करायचं असतं आणि ते पॉईंट दिसून तुम्हाला ते पॉईंट आपल्या स्क्रीनवर दिसतात आणि स्क्रीनवर तुम्हाला त्याच्यामध्ये स्पर्धा होते. आपल्याला आता आपण स्पर्धात्मक खेळत नाही, आता आपण काय करतोय, संरक्षणात्मक खेळतोय. बरोबर? ही तलवार जी आहे ही स्पोर्ट्सचं इक्विपमेंट म्हणून वापरली जाते, फेन्सिंग खेळायची. कळलं? आणि दुसरी जी तलवार आहे ती तलवार आज आणली नाही मी, ती तलवार तुम्हाला नंतर दाखवेन, ठीक आहे. हा दांडपट्टासुद्धा हा स्पोर्ट्स म्हणून आता नव्याने बऱ्याचशा खेळांमध्ये आता स्पोर्ट्स म्हणून सुरू केलेला आहे. मर्दानी खेळ असोसिएशन दिसतं आहे, या मर्दानी खेळाच्या असोसिएशनच्या अंडर आपले जे पुरातन खेळ आहेत हे तुमच्या सगळ्यांना खेळता यावेत आणि त्याच्या स्पर्धा पण व्हाव्या. कारण आपण बघतोय आपले क्रिकेट आपण खेळतो, हो की नाही, आपण स्केटिंग खेळतो, बाकी सगळे गेम खेळतो, पण आपले गेम आपण कुठेतरी मागे ठेवलेले आहेत आणि ते आपल्याला पुन्हा ऑलिम्पिकपर्यंत दिसले पाहिजे. आपल्यालाही वाटलं पाहिजे ना, अरे आपला दांडपट्टा ऑलिम्पिकमध्ये दिसला पाहिजे, बरोबर की नाही. तर त्या दृष्टीने आपण त्या साठी प्रयत्न करतोय आणि तुमच्या सगळ्याच्या साथीने आणि सर्वांच्याने आपल्याला एक दिवस आपले जे महाराजांचे खेळ आहेत ते एका आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत, एका आंतरराष्ट्रीय लेवलपर्यंत, त्या स्टँडर्डपर्यंत घेऊन जायचे आहेत आणि आपल्या खेळांनासुद्धा छत्रपती पुरस्कार, अर्जुन पुरस्कार हे मिळाले पाहिजे. बरोबर? एखादा दांडपट्टा प्लेयरला, एखादा दांडपट्टापटूला छत्रपती अवॉर्ड मिळाला पाहिजे. बरोबर? आपण क्रिकेटमध्ये भेटतो की नाही, आपल्याला आपण भाला फेक करतो, भाला कोणी फेकला होता? नीरज चोप्राने फेकला होता ना ऑलिम्पिकमध्ये. मग भाला हे काय आहे? शस्त्रच आहे ना, भाला हे शस्त्रच आहे. मग भाला फेकीमध्ये ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळतं, मग आपल्या दांडपट्ट्याला का नाही मिळालं पाहिजे? ते नक्कीच मिळणार, पण त्यासाठी आपल्या सगळ्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. पुढच्या काळामध्ये आपण खेळ म्हणून त्यालाही केलं तर नक्की पुढं प्रत्येकाने प्रयत्न केलं तर होणार आहे आणि प्रत्येकाने शिकायची इच्छा ती ठेवायची आहे आणि तुम्ही नक्की ठेवाल, कारण तुम्ही त्या स्फूर्तीने इथे आलेला आहात आणि गेल्या 3 दिवसापासून ते तुम्ही शिकताय, कुठलाही कंटाळा करत नाही आहेत. कारण मला बघायला खूप छान वाटते की यातलं कुणीही ॲबसेंट नाही आहे. आता बऱ्याच वेळा काय होतं, माझा हात दुखतो आहे, माझा पाय दुखतो आहे, अशी कारणं असतात, पण तुमच्यापैकी कुणीही ॲबसेंट राहिलेलं नाही आणि मला नाही वाटत तुम्ही ॲबसेंट राहाल, कारण नवीन नवीन आपल्याला शिकायला मिळतं आहे आणि तुम्ही खूप छान हिरिरीने त्याच्यामध्ये भाग घेत आहे. आणि शेवटच्या दिवसामध्ये, शेवटचा जो आपला फिनालेचा दिवस असेल त्या दिवसामध्ये तुम्ही खूप छान परफॉर्म केलेला असेल आणि तुम्हाला स्वतःलाच वाटेल की मी पहिल्या दिवशी कशी होते, मी पहिल्या दिवशी कसा होतो आणि आजचा शेवटच्या दिवशी माझा परफॉर्मन्स कसा आहे हे तुम्हाला स्वतःला जाणवणारा आहे.